तर नक्कीच या मॅचचा धावतो म्हणा ऐकू आपण पुन्हा एकदा भागेश म्हात्रे यांच्या शुभवाणीतून. थँक्यू करण. कोणत्याही गोष्टीमध्ये एका गोष्टीचा सपोर्ट हवा असतो. नक्कीच मला प्रस्थान करावं लागेल थोड्याच वेळात नक्कीच, त्याच्यामुळे नक्कीच कोऑपरेट केला गेलाय. कारण काय नाही, पहिलाच बॉल इथनं टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी आपल्याला मच्छिंद्र पाहायला मिळाले, ज्या मच्छिंद्रच्या बॅटमध्ये आपल्याला 45 धावसंख्या आपण बघितल्या सुद्धा गेला. बॉल्स नेम नक्कीच आपण कपिल पाटील. पहिला बॉल वाईट. यावेळेला फटका तर खूप सुरेखरित्या आहे. जे षटकार तुम्ही 4 बघितले गेले, जणू काय तीच एनर्जी आपल्या बाहूंमध्ये ठेवली गेली आणि त्याच दिशेने हा बॉल स्क्वेअर लेग सीम शेपाराने दाखवून देतोय त्या ठिकाणी कपिल पाटीलला सुद्धा की मागच्या मॅचचा फॉर्म अजून संपलेला नाही. कारण फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. षटकार आलाय. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर हा षटकार. एकंदरीत एकाच चेंडूमध्ये 7 धावसंख्या इथनं खर्च केल्यात कपिल पाटील याने. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीच जवळून हा चेंडू तुम्ही बघितला गेला. ॲक्युरेटली मिडल स्टिकवरनं हा चेंडू झाला ट्रॅव्हल. षटकारानंतरचा हा डॉट बॉल. 2 चेंडू फेकून झाले त्या षटकामध्ये आणि धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 7 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. कपिल पाटील दोन्ही साईडनं एकंदरीत विचार केला गेला तर चेंडू वळवू शकतो, त्याच्या शैलीचा हा डावखुरा त्याचा गोलंदाज. यावेळेला कुटप्पाचा बॉल त्याला हुक केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, त्या ठिकाणी लवेश पाटील आहेत. उचलतात, फेकतात, थोडेसे स्कीड झाल्यानंतर लगेचच बघितलं गेलं तर तिसऱ्या धावसंख्येसाठी वळले गेलात आणि 3 धावसंख्या कंप्लीट होतील का नाही हा प्रश्नचिन्ह होता. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 3 धावसंख्या इथनं कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती जो व्हाईट बॉल आला ना, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर तिहेरी धाव म्हणजेच एकंदरीत 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 चेंडू 10 धावसंख्या इथनं खर्च करत असताना फिल्डरची एक चुकी ना खूप महागात ठरते. कारण मागच्या मॅचमध्ये बघितला गेला तर एक षटकार जर कमी आला असता तर कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु एक चेंडू ठेवून एक दणदणीत विजय इथनं प्रस्थापित केला गेला. म्हणजे तो टीम अंबेने आता 30 अंबे टीम इथनं आपल्याला टीम वाडेकर क्रिकेट संघासमोर खेळताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेला थांबून खेळल्या जगदीश होते त्या ठिकाणी अगदी सरळ रेषेत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं जिथे सर्वेश होते त्यांनी बॉल फील्ड केला गेलाय आणि फक्त सिंगल इथनं प्राप्त झाली आहे. ती म्हणजेच टीम अंबेच्या स्कोर कारवरती धावसंख्या आता वाढतीये. धावसंख्या एकीने पुढे सरकत असताना 11 या धावसंख्येवरती पोहोचले गेले. पहिलं षटक चालू असताना 4 चेंडू फेकून झाल्यात आणि अजूनही 2 चेंडू इथनं फेकणं गरजेचं असेल. 11 धावसंख्या 11 ऑन बोर्ड. ओव्हर द विकेट कपिल पाटील. यावेळेला अजून एक चांगला शॉट डीपमध्ये लॉंग ऑनला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग सर्वेश यांची झाली आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु कपिल पाटील यांच्या हातामध्ये हा बॉल एकच धावसंख्या झाली. प्राप्त स्ट्राईक झाले रोटेट आणि जी स्ट्राईक नक्कीच मच्छिंद्रकडे होती. आता स्ट्राईक रोटेट होत असताना जगदीश आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकर एंडवरती. धावसंख्या 12. पहिल्या षटकामधला हा शेवटचा बॉल. यावेळेला थांबून खेळल्यात. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं परंतु पंचांकडे बघितलं गेलं होतं. एकंदरीत विचारलं जगदीश याने की हा चेंडू वाईड आहे की काय, परंतु ऑफिशियल पंच अनुभवी पंच प्रदीपजी गायकवाड यांचा कोणत्या प्रकारचा इशारा नव्हता. आमच्याकडे एक इशारा त्यांचा पोहोचला गेला की षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर आपल्याला 12 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. बारा धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या बॉलवरती एक षटकार आपण बघितला गेला होता मच्छिंद्रच्या बॅटमधनं, पण त्याच्यानंतर कमबॅक केलं गेलं ते म्हणजेच कपिल पाटील याने. आता अतुल भुईर आलात त्या ठिकाणी बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकासाठी त्याला 5 रन केलं गेलंय कपिल पाटील याला.
कपिल पाटील होते पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर अतुल भोईर. अकुटप्पाचा बॉल थोडेसे थांबले गेले मच्छिंद्र, कारण त्यांना माहीत होतं की बॉलची गती थोडीशी स्लोवर जरूर होती, परंतु दिशा भरकटत असताना हा बॉल म्हणजे 13 धावसंख्या. क्लासिकल प्लेयर भारताचा हार्दिक पांड्या, त्यांचा जन्मदिवस असो 13 तारखेला, 13 ऑक्टोबर 1993. तो 13 आकडा आपल्याला आता पाहायला मिळतोय स्कोर कार्डवरती. 13 धावसंख्या. पहिलाच बॉल इथनं वाईड फेकला जातोय. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर अतुल भोईरच्या माध्यमातून यावेळेला अजून एक चांगला बॉल, तेवढा चांगला फटका थांबून खेळलं गेलं होतं. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी सिद्धू पाटील होते आणि सिद्धू पाटीलच्या हातामध्ये ही कॅच आणि संपवलाय खेळाडूची ही मॅच. फटका बघितला गेला ना तर अगदी थांबून खेळले गेले. उंच खवेमध्ये हा फटका होता, कशामध्ये होता, पण तो सिद्धू पाटील जिने किती शैली राहिली आहे, कारण कॉन्सन्ट्रेट ही मेन भूमिका ते क्रिकेटमध्ये ठेवत असतात. अगदी आपण बघितलं गेलं तर जे गोलंदाज वाडेकर टीमच्या माध्यमातून जे नवीन उदयास येतात ना, खऱ्या अर्थाने त्यांना ट्रेन करण्याचं काम सिद्धू पाटीलच करत असतात. वेलकम दादा. देवा आलात मॅच नंबर 3 वरती. ओव्हर द विकेट थांबून खेळला गेला. जगदीशच्या बॅटमधनं हा येतोय लाभदायक षटकार, कारण थांबून गेल्यानंतर अगदी फटका रंगवला गेला. बॅटवरती मिडल करत असताना परफेक्टली बॅटवरती हा मिडल फटका होता आणि डीप स्क्वेअर लेग सी मारायचे पार. जगदीशच्या बॅटचा हा षटकार. षटकार आलाय जगदीशच्या बॅटमधनं. नवसंख्येला आलेख आता मिळाला गेलाय. उर्दू विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका, जणू काय चाबूक ज्या प्रकारे जमिनीवरती लादल्यानंतर ज्याचा आवाज होता तशाच प्रकारचा चाबूक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेट सी मारायचे चिरत असताना येतो जगदीशच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. पंचवीस धावसंख्या. 13 धावसंख्या 3 चेंडू मध्ये खर्च केला. त्या ठिकाणी आता प्रश्न पडला असेल की जगदीश नावाच्या वादळाला आता शमव कसं, कारण अखूटप्पाचा बॉल जेव्हा एखादा बॅट्समन सेट असतो त्यावेळेला तुम्ही त्याच्या समोर अखूटप्पाचा बॉल पिच करणार ना, तर तुम्हाला त्याच्यावरती उत्तर हे षटकार किंवा चौकाराच पाहायला मिळेल. 2 षटकार आपण बघितले गेले. एक षटकार प्रॉपरली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये होता आणि हा स्क्वेअर लेग आणि मिड विकेट झोन मधनं फटका पाहायला मिळाला. अजून एक अकुटापाचा बॉल ऑन द टोस त्या ठिकाणी खेळले गेलेत. अगदी बघितले गेले तर उजवा पुढे आणत असताना फटका खेळला गेला. स्वीपर कव्हरच्या दिशेने स्ट्रायकिंग वरती फेकी केली गेली. सिद्धू पाटील त्याला बॅकअप थोडंसं उशिरा मागे मिळालं. ते उशिरा आलेल्या बॅकअप मध्ये पण थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि याचं रूपांतर आपण बघितलं गेलं तर या 3 धावसंख्येने. जेव्हा 3 षटकांचे सामने असतात ना, पहिल्या षटकामध्ये तुम्ही कमबॅक करता, त्याच्यानंतर अटॅकिंग क्रिकेट खेळता, तेव्हा तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही तोडफोड जरूर करा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर चांगल्या धावसंख्या येत असेल ना तर त्या धावसंख्या बनव कशाही, परंतु त्या बनवणे गरजेचे असते. ते शोधतायत आता त्या ठिकाणी देवा आणि जगदीश हे फलंदाज. 3 धावसंख्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 धावसंख्या. अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक असतील. षटक क्रमांक त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर दुसरं प्रगतीपथावरती असताना अतुल भोईर ओव्हर द विकेट. यावेळेला सुलभपतीचा बॉल सिद्धू पाटील नक्कीच आपण बघितलं गेलं स्टँडच्या मागे. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर वाईटचा इशारा प्रदीप गायकवाड नक्कीच याने दर्शवला गेलाय. सध्याच्या हंगामामध्ये जर बघितलं गेलं तर सातत्याने वाडेकर म्हटलं तर सिद्धू पाटील यांचं नाव पुढे येतो. फलंदाजी असो, त्याच्यानंतर गोलंदाजी असो, त्याच्यानंतर विकेट किपिंग असो, पण मॅच या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा सिद्धू पाटील आपल्याला विकेट किपिंगच करताना पाहायला मिळतात. खरं आता हे प्रोत्साहन असतं, कारण नवीन यंगस्टार आपल्या टीममधनं जेव्हा उदयास येतात ना तेव्हा त्यांना ही संधी मिळणं हे गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. अलंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये कपिल पाटील होते, ते स्कीट झाल्यानंतर बघितला गेला तर हा जमिनीला घासत पुसत चेंडू सी मारेशे पार येतो हा चौकार. 33 धावसंख्या पडल्यानंतर अगदी जमिनीवरती घरंगळत हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो चौकार स्कोरकार वरती आमच्या जोडला सुद्धा जातोय. 33 धावसंख्या. शेवटचा बॉल अद्यापर्यंत असेल शिल्लक. त्या ठिकाणी पण बघितलं गेलं तर अतुल भोईरचा आता समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या होत्या. या षटकामध्ये 2 षटकार सुद्धा आपण बघितले गेलेत.
यावेळेला शेवटचा बॉल ऑन साइडला दरम्यान डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रणित पाटील होते. सेकंड एंड वरती फेकी सिद्धू पाटीलकडे एक टप्पा घेतल्यानंतर थोडासा उंचीवरती हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॅकअप इथनं खूप सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळतं अजय दळवी यांचं. बॅकअप मिळालं गेलं त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर प्रदीप गायकवाडांचा इशारा 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. पहिल्या षटकामध्ये आला धावसंख्या 12. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं गेलं तर 2 षटकार बघितले गेले, 1 चौकार बघितले गेले, 1 तिहेरी धावसंख्या, 2 व्हाईट बॉल, 1 विकेट आणि 1 दुहेरी धावसंख्या म्हणजे 23 धावसंख्या या षटकामध्ये एकंदरीत खर्च केला ते म्हणजेच अतुल भोईर यानं. अतुल भोईरचं थोडंसं महागडं षटक राहिलं. या महागड्या षटकाला तुम्ही कमी सुद्धा करू शकता कारण पहिलं षटक 12 धावसंख्येचं, दुसरं षटक 23 धावसंख्येचं म्हणजे एकंदरीत विचार केला गेला तर या 2 षटकांचा 12 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला 35 धावसंख्या पाहायला मिळतात. त्या म्हणजे टीम अंबे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सूर्य अस्ताला चाललाय त्या ठिकाणी. या मॅच मध्ये कोणती टीम अस्ताला जाईल कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर सुमारे 7 वाजता नक्कीच ग्रहण लागेल. पण या मॅच मध्ये कोणत्या टीमला इथनं ग्रहण लागेल हे पाहणं तेवढं गरजेचं असेल कारण आज अमावस्येची रात्र आणि गटारी अमावस्या जर म्हटली गेली तर 17 जुलै 1947 रोजी रामदास बोटीचं अपघात झालं होतं. ती तारीख सुद्धा 17 होती आणि त्या तारखेला सुद्धा गटारी अमावस्या होती. त्याच्यामुळे मित्रांनो सांभाळून. शेवटचं षटक सर्वेश पाटील. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा अगदी उचलत असताना बॅटवरती खोलातून अगदी उचलला गेला. 2 धावसंख्या इझिली इथनं कंप्लीट केल्या गेल्या त्या म्हणजेच देवा आणि त्याच्या समवेत जगदीश यांच्या माध्यमातून. केतन होते त्या ठिकाणी, त्यांनी बॉल तो त्या ठिकाणी बघितलं गेलं तर फील्ड केला गेला. सर्वेचा पहिलाच बॉल त्यावरती आला धावसंख्या 2. धावसंख्या आपण पाहता टीमच्या टोटलमध्ये 37 अनुभव. अजूनही 5 चेंडू इथनं उर्वरित. यावेळेला आता थांबून खेळण्याचा प्रयत्न पण बघितला गेला तर शॉटचं सिलेक्शन आधी केलं गेलं. 1 धावसंख्या झाली कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येसाठी परत गेलात आणि या 2 धावसंख्या आपण इझिली बघितल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती सुद्धा 2 धावसंख्या कंप्लीट झाला. या बॉलवरती सुद्धा 2 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू फेकून झाल्यात आणि त्यांनी धावा खर्च केल्यात ते म्हणजे 4. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूमध्ये आपल्याला पाहायचंय की या 4 चेंडूमध्ये किती धावसंख्या इथनं उभारू शकते टीम अंबे क्रिकेट संघ. बहुत यार यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जणू काय आठवण झाली असेल आता सिद्धू पाटीलांना कारण सिद्धू पाटील सुद्धा स्टेप आउट होऊन खूप चांगल्या प्रकारचा फटका ते खेळत असतात. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर 40+ माध्यमातून विजय पाटील सुद्धा अशा प्रकारचा फटका खेळत असतात. फटका ज्यावेळेला स्टेप आउट झाले त्यावेळेलाच गती थोडीशी जास्त ठेवण्यात आली. अजून एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न दुसरी वेळ सक्सेसफुल इथनं ठरतायत. जे या 2 दुहेरी धावा 2 बॉलवरती नक्कीच तुम्ही पाहायला गेला आणि त्यानंतर हे लागोपाठचे 2 चेंडू धाव. माहिती होतं त्या ठिकाणी बघितलं गेलं तर सर्वेश आला की फलंदाज थोडासा पुढे सरसावतोय. लगेच आखू टप्पाचा बॉल पिच केला गेला आणि येणारे 2 चेंडू आता काय असतील यावर जागून खेळण्याचा प्रयत्न आणि सांगतो त्या ठिकाणी सर्वेश की यू मिस आय विल डेफिनेटली. हाकार माजवला होता जगदीश यांनी त्या वादळाला इथनं केलं शांत. जगदीशच्या पारीचांत आणि लागतो हा दुसरा झटका टीम अंबे क्रिकेट संघाला. शेवटचा बॉल इथं असेल शिल्लक. धावसंख्या 39 धावसंख्या 2 गडी गमावल्यानंतर शेवटचा बॉल इथनं एकंदरीत उर्वरित असेल आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बहुत यार शेवटचा बॉल फटक्याचं सिलेक्शन थोडंसं लवकर केलं गेलं आणि शेवटचा बॉल इथनं डॉट फेकला जातोय. या षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर कमबॅक गोलंदाजी राहिली. फक्त 4 धावसंख्या त्यांनी खर्च केला. एक महत्वाचा गडी बाद कोणतं जगदीश याला बाद केलं. एक मोठा फटका नाही. जो षटक 23 धावसंख्येचा राहिला ना तो 23 धावसंख्येचा षटक लगेच थोडासा बघितला गेला तर त्यांना जो अंकुश लावला होता धावसंख्येचा तो अंकुश इथून लावला गेला सर्वेच्या माध्यमातून. फक्त 4 धावसंख्या खर्च करत असताना 39 धावसंख्येचं बघितलं गेलं तर ही खेळी आपण बघितले गेले. 39 धावसंख्या आपण स्कोरकार्डवरती बघितला गेला आणि 40 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच वाडेकर क्रिकेट संघासमोर.
40 धावसंख्येचं असेल लक्ष्य. 3 षटकामध्ये तुम्हाला 40 धावसंख्या बनवाव्या लागतील आणि या 40 धावसंख्येचा नक्कीच कशा प्रकारे पाठला गेला जाईल याचं धावतं वर्णन तुम्ही करण काळन यांच्या शुभवाणीतून ऐकाल. संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून एक मॅच, नक्कीच फायनलची मॅच अनुभवायला विसरू नका. मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग नक्कीच या मॅचचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आमच्या शाब्दिक सोमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जीटीसीच्या माध्यमातून जे ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत. मी नक्कीच तुर्ता थांबेल. जाता जाता नक्कीच आभार मानेन त्या ठिकाणी आमचे समालोचक करण काळे यांचं. कारण आजच्या दिवसामध्ये नक्कीच खूप चांगल्या प्रकारची साथ त्याने आमच्या सोबत असताना आम्हाला दिली. आभार मानेन कॅमेरामॅन यांचं, कारण योग्य ती क्षणचित्रे. आभार मानेन साऊंड सिस्टमचं, कारण आमचा आवाज जीटीसीच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या पोहोचवला गेला. आणि खऱ्या अर्थाने आभार कोणाचे मानावे तर ज्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंगची भूमिका खूप चांगल्या रीतीने इथं पार पाडली जाते. आमच्या मानेरा गावचे जवळचे मित्र तेजस भोईर आणि आयोजक नक्की कमिटीचे मी आभार मानेन की आजच्या दिवसामध्ये नक्कीच आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं. तर मी तुर्ता थांबेन. या आपण ऐकूया करण काळन यांचा शुभ आवाज. धन्यवाद. थँक्यू भागेश. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जरी मरी क्रिकेट क्लब आयोजित थिसाई चषक 2021 या पर्वामध्ये सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना जय जलेश्वर वाडेकरच्या विरोधात आंबे या दोन संघांमध्ये. तिथे आता लक्ष दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल. आघाडीला अतुल वोईर आणि सर्वेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक घेऊन जगदीश भाग्यवंत. पहिला चेंडू ऑन दी टोस या ठिकाणी ऑन साइडला वळवत आहेत ते. टीममध्ये मिड विकेटला भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलला चेंडूला फेक नॉन रनआउटची संधी, परंतु भरपूर वेगाने डेंजरला धावत असताना आपण बघतोय ते फलंदाज सर्वेशला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. चं टार्गेट आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना वाडेकर या संघासमोर. जगदीश पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर टॅप करतात. नंतर बॉक्स या ठिकाणी डीप मध्ये चेंडू चला लॉंग ऑफला. त्या ठिकाणी संकेतला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना सिंगल मिळते. हनराम बॉक्स साईडने टॅपचे फटके जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनराम मध्ये देखील अतुल भोईर नेहमी सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. सध्या आपण बघतो रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी त्याची राहिली होती आणि याच सामन्यामध्ये 40चा टार्गेट असताना धावसंख्येला कशा पद्धतीनं ते चेस डाऊन करतील. लेफ्ट केलाय सर्वेश होते आता स्ट्रायकिंग एंडला. वेल लेफ्ट. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सिनियर खेळाडू आहेत तिसगाव या संघाचे प्रदीप गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ते मिनेश पाटील. खूप चांगली भूमिका दोन्ही अंपायरशी. बॅकफुटला आले ड्राईव्ह करतात त्या ठिकाणी आडव्या बॅटने डीप मध्ये चेंडू चाललाय तो स्वीपर कव्हरच्या दरम्यान तिथून क्षेत्ररक्षक आला. चेंडू मात्र अडखळला होता तो गवतामध्ये. त्या ठिकाणी गती कमी झाली होती. 2 धावा आता देखील मिळतात आणि हे धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलो ते 6 या आकड्यावरती. कमालपणाचा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 40+ हा कमालपणा संघ आपण बघितला कालच्या दिवसामध्ये अफलातून त्या संघाने कामगिरी केली. 8 संघांच्या पूल मधून त्यांनी मेगा फायनल गाठले आणि आज 2 आयकॉन प्लेअरसह हा संघ मात्र उतरेल तो या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी मेगा फायनल मध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. लक्ष आहे 40चं 40. जगदीश पुन्हा एकदा ते होईल.
आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पंच केला हवेमध्ये. हा चेंडू झेलची संधी पोहोचला क्षेत्ररक्षक कॅच त्याने घेतली आणि आता पहिल्या विकेटचं पतन. 6 वरती हा पहिला धक्का जय जलेश्वर वाडेकर संघाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. एक धक्का आता बसला. पहिलं यश आपण बघितलं जगदीश भाग्यवंतच्या खात्यामध्ये. चेंडू जुनी शिल्लक आहे ते 2 आणि नवीन फलंदाज आलाय तो प्रशांत पाटील. आप ट्रॅकर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल पण फॉर दी ओव्हर ही सूचना हे वॉर्निंग देत असताना अंपायर्स गोलंदाजाला सेकंड बाउन्सर जर इथे आला तर हा चेंडू असेल नो. 1 4 ओव्हरचा इशारा ठिकाणी देण्यात आला. सिंगल मिळते. धाव फलक 7 वरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. लक्ष या सामन्यामध्ये आहे 40 विथ ग्लोव्ज. हा तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल अतुल भोईर. भरपूर चांगला क्लास त्याच्याकडे आहे. तंत्र भरपूर चांगलं असावं लागतं. पाया तुमचा जर चांगला असेल तर नेहमीच आपण बघू शकाल वरती जे बांधकाम असतं ते चांगलं राहतं आणि इथे तंत्र जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच एक परिपक्व आणि प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून उदयास येत असतात. आता आपण बघतोय ती 1 आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 7 वरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. 8 धावा माफ करा. 8 रन्स. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू या षटकामधला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने भरपूर वेग. बॅट अँड पॅड मधून हा चेंडू निघून गेला. तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 8. लक्ष आहे 40. 32 धावसंख्येची जुनी गरज. आस्किंग रेट आपण बघू शकाल वाढत असताना 16.00 असं 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 32 धावा. सूर्य असाला चाललाय खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर आता जवळजवळ 6:09 झालेले आहेत. मेगा फायनलची लढत अजून एक शिल्लक आहे. या ठिकाणी ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते, टेलिकास्ट करते आणि त्यांची टीम जर ज्यामध्ये आपण बघतो ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तेजस आहेत. तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी तेजसने देखील केलेली आहे. ॲज अ बॉलर नेहमीच डावखुऱ्यातच एक प्रतिभा संपन्न गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज प्रवीण आहेत, यंगस्टर आहेत. एक खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून. दुसरं षटक या षटकामध्ये आलाय गोलंदाज महेंद्र. 12 चेंडू 32 धावा. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं आणि अगदी क्रीज मध्ये हा चेंडू होता. लेफ्ट केला तो अतुल भोईरने आणि त्याचा परिणाम हा चेंडू मात्र निर्धाव. पहिला चेंडू खूप सुंदर. 11 चेंडू 32. प्रत्येकी चेंडू भरपूर महत्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. ऑन साइडला उचलला मिसटायमिंग. बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू. क्षेत्र खुलं आहे त्या ठिकाणी. टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. पहिला चेंडू आउटसाइड द ऑप्शन अगदी पुढात होता. ब्लॉक हॉल मध्ये होता. पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना आणि आता हा चेंडू आखूट टप्प्याचा त्याच्यावरती आलाय चौकार. चौकाराने धावफलक 12 वरती. रिक्वायर्ड. 28 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट चांगलं कॉन्टेस्ट आता आहे. डावखुऱ्याचा हा गोलंदाज आपण बघतोय आणि त्याचा अगेन्स्ट आहे तो अतुल भोईर. ऑन साइडला उचलला. पॅरलल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि त्याच्या अवाक्याच्या बाहेर. टप्पा पडला आणि हा चेंडू सीमा पार करतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. चौकाराने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते 16 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय सरळ बॅटने या चेंडूला त्यांनी उचललं. क्षेत्र होतं ते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि तिथून हा चेंडू मात्र गेला तो सीमारेषेच्या बाहेर. अजूनही 24 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. हे षटक प्रतिबिंब आहे या सामन्याचं. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं अंतर राहील त्या कारणासह इथे हा संघर्ष करत असताना अतुल भोईर.
हेलिकॉप्टर एलिव्हेशन कमी या फटक्यामध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू लँड होतोय डीप मधून क्षेत्ररक्षक आले फंबल थोडस दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलून फेक होईल तोपर्यंत 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना ते 18 या आकड्यावरती 22 धावसंख्येची अजूनही गरज चेंडू शिल्लक आहेत आता आपण बघतोय एकंदरीत 8 चेंडू 22 धावा कमबॅक कशा पद्धतीने असेल गोलंदाज आपण बघतोय तो महेंद्रच ऑन साइडला उचलला आहा सरळ हा चेंडू मिड विकेट सीमारेषा पार इट्स युजल मॅक्सिमम अगदी सहजपणे हा षटकार नक्कीच आपल्याला वाटला असेल परंतु भरपूर मेहनत आहे त्यासाठी तुमचं तंत्र तितकं सुरेख असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण बघू शकाल मिड विकेटच्या वरतून हा षटकार आता आलाय षटकाराचे धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलं आणि आता हे समीकरण आपण बघतोय 16 करत चेंडू शिल्लक आहेत ते 7 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 7 चेंडू 16 धावा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन या ठिकाणी जाळं आखण्याचं काम करत असताना संघनायक ऑन दी अप आणि हा चेंडू देखील चाललाय तो लॉंग बॉलच्या वरतून लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि षटकाराने धाव फलक आपण बघतोय ते जाऊन पोहोचलं 30 वरती 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायचे ते आता 10 धावा अतुल भोईर मी अगोदरच म्हटलं या खेळाडूकडे भरपूर गुणवत्ता आहेत यंगस्टर जरी असला तरी भरपूर साऱ्या सामन्यांची जिम्मेदारी त्याने खांद्यावरती उचललेली आहे आणि आता ही जोखीम पत्करून त्यांनी जे 2 षटकार आता ठोकले आणि या सामन्याला नेऊन ठेवलं ते 30 वरती आपण बघतो ही धावसंख्या वाडेकरची स्वतः गरज 10 चेंडू शिल्लक 1 माफ करा 6 1 षटक आणि 10 धावा सहा चेंडू 10 धावा हे समीकरण हे या षटकामध्ये आपण बघितल्या तर धावा 22 आल्या पहिलं षटक जगदीश भाग्यवंते यांचा 8 धावसंख्येचं होतं आणि अतुल भोईरचं आक्रमण आपण बघितलं या दुसऱ्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये आल्या त्या 22 धावा अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आक्रमकता तुमचा बचाव करते आणि ते आक्रमण कुठेतरी आता आपण बघतोय चांगल्या पद्धतीने केलं अतुल भोईरनं आणि वाडेकरसाठी हे समीकरण 10 धावसंख्येची गरज समोर एक स्लॉगर आहे आता प्रशांत पाटील संकेत दोन्ही सामन्यांमधला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारणारा खेळाडू सध्या प्रशांत पाटील तुम्हाला पाहायला मिळेल तो स्ट्रायकिंग एंडला पी फॉर पॉवर पी फॉर प्रशांत आणि समोर आहे तो संकेत कशा पद्धतीने संकेत देईल आखो टप्प्याचा हा चेंडू पहिलाच ऑप्शनच्या जास्त बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग धावा झाला धावफलकावरती 31 9 धावसंख्येची गरज 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे पीस लॉक केलाय जमिनी समांतर हा चेंडू चालला मी अगोदरच म्हटलं P4 प्रशांत P4 पॉवर आणि हा पॉवर पॅक शॉट पाहायला मिळाला लॉंग ऑफ सीमा पा षटकार अवघ्या 3 धावसंख्येची गरज 5 चेंडूंमध्ये तर 3 धावसंख्येची गरज आहे 5 चेंडूंमध्ये खंबालपाडा साई शब्द क्रिकेट संघ खंबालपाडा एज आहे या ठिकाणी पाठीमागा चेंडू चालला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु उशिराने त्या ठिकाणी येत आहेत ते उचलून फेक तोपर्यंत धावा सहजरित्या 2-3चा प्रयत्न अतुल भोईर पुढे सरसावला 9 सेकंडला फेकी देखील झाली परंतु तो पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी नक्कीच पोहोचलाय 2 धावा चेंडूवरती मिळतात धावफलक 38 माफ करा 39 वरती एका धावेची गरज चेंडू शिल्लक आहेत 3 लेफ्ट केलाय चेंडूला आणि इथे हा सामना देखील संपलाय आणि लागोपाठच्या 4थ्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो हा जय जलेश्वर वाडेकर संघ अफलातून परफॉर्मन्स हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम आंबे कारण